कधी कधी घरामध्ये खूप सारी भांडण होतात, आजारपण येतं आणि खूप वेळ अशा गोष्टी होतात की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. मग घरामध्ये मोठ्या लोकांची चिडचिड किंवा लहान मुलं आजारी पडणे या गोष्टींमुळे आपल्याला कळते की आपल्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक शक्ती आहे. अशा वेळेला सगळ्यात साधा आणि सरळ उपाय हा आहे की आपल्या घरामध्ये आपलं जे घर असतं त्या घरामधली एनर्जी चांगली राहणं हे फार महत्वाचं असतं. कारण त्या एनर्जीमुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी असते, सकारात्मकता असते, घरामध्ये सगळेजण छान राहावीत, घरामध्ये आनंद असावा. आणि स्पेशली आपण जेव्हा दिवाळी, दसरा, गणपती असे जेव्हा सण असतो तेव्हा नक्कीच आपण आपल्या घरामध्ये क्लिनिंग करतो, म्हणजे स्वच्छता राखतो आणि स्वच्छता अशी नेहमीच राखायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगेन की घरामध्ये काही वस्तू असतात, जसे या वस्तू आहेत पाठीमागे मी तुम्हाला दाखवेन. या वस्तू फक्त क्लीन करणे हे महत्त्वाचं नसतं. एक कुठलीही गोष्ट आपण जेव्हा ठेवतो त्या गोष्टीच्या तिथे एक एनर्जी क्रिएट होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला हलवणे फार गरजेचे असते. तिला हलवावी लागते, त्या वस्तूला थोडंसं हलवून तुम्ही दुसरीकडे ठेवू शकता किंवा तिला क्लीन करून व्यवस्थित तुम्ही त्या जागी सुद्धा ठेवू शकता. पण थोडं हलवणे किंवा क्लीन करणे, आपल्या हाताला, आपल्या घरामध्ये ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्यांना आपला हात लागला पाहिजे. आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. मग ती भिंत असू दे किंवा आपल्या घरामधल्या काही वस्तू असू देत, या सगळ्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी देणं हे का म्हणजे आपल्या घरातल्या स्त्रियांचं सुद्धा काम आहे आणि पुरुष मंडळींचं सुद्धा काम आहे. त्यामुळे क्लिनिंग करणं, घरामध्ये तुटलेली भांडी असतील ती काढणे, जुने कपडे आहेत ते उगाच साठवून न ठेवता जुने कपडे आपण गरीब लोकांना ज्यांना गरज आहे त्या लोकांना तुम्ही द्या. घरामध्ये तुटलेली चप्पल असेल त्या चप्पल तुम्ही काढणे फार गरजेचे असते. त्याचबरोबर अशी खूप सारी खेळणी असतील किंवा तुटलेले फोन किंवा वायर, या सगळ्या गोष्टी काढणं फार गरजेचं असतं, जेणेकरून घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते ती निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला आपला हात लागला पाहिजे, आपण त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे. जी वस्तू आहे थोडीशी हलवून क्लीन करून तिला ठेवली पाहिजे, जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी जर घरात असेल तर निघून जाते. घर हे नीट क्लीन करताना मिठाच्या पाण्याने जर केलं, म्हणजे खडे मीठ जर तुम्ही मंगळवारी आणि शनिवारी टाकले तरी खूप छान आहे. धूप बत्ती जर तुम्ही संध्याकाळी करत असाल तर नक्कीच घरामध्ये धूप फिरवत जा. किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी आहे जेणेकरून मी तुम्हाला नेहमी शुक्रवारच्या 7 लवंग प्रज्वलित करायला सांगते आणि घरामधून फिरवायला सांगते. पिवळ्या मोहरी तुम्ही फिरवू शकता प्रज्वलित करून. तर या सगळ्याने घरातली निगेटिव्हिटी जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे या दिवाळीला नक्की जेव्हा क्लीन करत असाल तेव्हा घरामध्ये कुठलीही गोष्ट क्लीन करत असाल तर त्या तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत त्यांना नक्कीच थोडंसं हलवा, म्हणजे फर्निचर असेल किंवा काही फ्रेम असेल क्लीन करा आणि नेहमीच थँक्यू म्हणा आपल्या वास्तूला, जेणेकरून वास्तूमध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि घरामध्ये सकारात्मकता राहते.